नमस्कार, गोवा बियॉन्ड बीचेस में आप सबका स्वागत है। मैं शनाया शेट्टी और आज हम आए हैं कोरगांव गांव में, जहां पे आज श्री देव रघुगुण शेठ प्रतिवार्षिक सत्यनारायण महापूजा है। और आज के दिन का पूरा वीडियो हम लोग 3 एपिसोड में दिखाएंगे। पहले एपिसोड में हम दिखाएंगे कि अराउंड 1500 भक्तों का महाप्रसाद कैसे किया जाता है, और सेकेंड एपिसोड में हम दिखाएंगे लोग सारे भक्त दूर दूर से यहाँ पे आते हैं और भगवान का आशीर्वाद कैसे लेते हैं। और थर्ड एपिसोड में हम दिखाएंगे कि महाप्रसाद का सर्विंग कैसे होता है और सब लोग कैसे महाप्रसाद ग्रहण करते हैं, सिटिंग अरेंजमेंट वगैरह कैसा रहता है। सो ये तीनों एपिसोड आप हमारे ज़रूर देखिए, हमारा चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। ऐसे वीडियो देखने के लिए धन्यवाद। पुढे टीव्ही राहतोय. गेलो होतो तो कोबी थंय करता ती मग फाटल्यान थंय करता कोबी थंय बसली पप्पा सकट घे. मंदिर में ब्राह्मण द्वारा गांव के लोगों की सहायता से महाप्रसाद की तैयारी एक पवित्र सामूहिक कार्य होता है। आप देख सकते हो मंदिर के प्रांगण में सुबह से चहल पहल शुरू हो गई है। महाप्रसाद की तैयारी में गांव की महिलाएं उत्साहपूर्वक इस कार्य में सहयोग करने आई है। कोई सब्जियां काट रही है तो कोई नारियल ग्रेट कर रही है। बड़े बड़े बर्तनों में महाप्रसाद पकाया जाता है। लगभग 1500 भक्त महाप्रसाद का लाभ उठाते हैं। ब्राह्मण शुद्धता और नियमों का विशेष ध्यान रखते हुए महाप्रसाद बनाते हैं। गांव की महिलाएं और पुरुष सब मिलकर मंदिर में महाप्रसाद बनाने में मदद करते हैं। पूरा वातावरण भक्ति और सहयोग की भावना से भर जाता है। जब महाप्रसाद तैयार होता है तो सबसे पहले उसे भगवान को अर्पित किया जाता है। फोटो काढूया व्हिडिओ काढूया मग पहिले मग फोटो काढूया राजू यो किलो आहे बघा लोकांकडे गावाने बॅट पैकी तो मोबाईल असतो तो या मोबाईल असं आणि चून येऊ नये चून गांडी घ्यायची वरती बांधली चून येऊ नये आता चालू बढ़िया राजू तू चल काका क्वांटिटी किती आणा सर किती क्वांटिटी आहे किती आणा ना 9 किलो
वार्षिक 7 किलो केले जातात पण आता नऊ पुरत किलो. नसल्यामुळे 2 किलो 7 किलो आणि प्रसाद झालेला आहे 20 किलो 20 किलोचा प्रसाद. 20 झालेला आहे.
जय श्रीराम. काय झालं? काय झालं? सांग ना. येतो येऊन ना अजून आता येतो गाडी नाही तुला मी मोठा ऐकला लागली काय पाणी द्याय पडा. आणि बटाट्याचे फोडी चिरतात तशावरती फिरा आणि वरती थोडंसं डाळीचं बरं बाका बोणा पहिले सगळी झालेला नाही हे बघ त्या डायरेक्ट बोणा सगळं बोणा झाले त्या मुगेत टमाटा माल झाला हो बरं मग आता येतो येतो नाही आता येतो आता गाडी आता मी तिथे कोथिंबीर करत होती निवडत. आता मी इकडे आले. कसं ना कोथिंबीर निवडत त्या बाजूला.
맛있다, 맛있다. पाणी पाणी घे पाणी. भास्कर घेऊया. किलोची डाळ 30 किलो 30 किलोची डाळ आणि 300 किलोचं खतखत. एक टोप भरला काय आम्हाला तर वेळी पोचतो 1,500-2,000 लोकांना पोचतो. 1,500-2,000. एवढं लागतं. आणि तांदूळ किती काय टाकले? तांदूळ आम्ही 125 किलो घालतो, लागले तर नंतर घालतो. पण ऑलरेडी आमचं सगळं झालंच आहे. आज फक्त जाड्या रवा सोजी राहिलेली आहे एकच. आणि हे काय हा महाप्रसाद प्रसादी? कुठचा? हां, तो प्रसाद आहे. त्याच्यात 35 किलो आहे आणि 30 किलो मगाशी घेतात, म्हणजे 60-65 किलो प्रसाद लागतो. आणि सोजी येते 25 किलो. याला आता दाल फ्रायची फोडणी द्यायची आहे. ही किती येते? हां, ती फोडणी. दुसरी फोडणी करता ती खतखत्याची फोडणी. हां. आता गुळ तो सोजीसाठी फोडला आता. तुम्ही सोळा आणले आहेत ना? दूध घेतले. काय रे? मावशे
असं आता काका तुमचं नाव सांगा. माझं नाव राजू मराठे. आमचं घर वेंगुर्ला होडावडा. आम्ही हे कोरगावला साडेश्वराचं देवस्थान आहे. साडेश्वरकडे आज संकष्टी निमित्त वार्षिक रघुवंश शेठची वाढदिवस असतो. आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही जेवण करत आहोत. मी या साडेश्वराच्या स्थापनेपासून म्हणजे आता 15-16 वर्ष झाली इथे मी येतोय. हे आहे तसंच वार्षिक जेवण आहे तेवढं चालू आहे वार्षिक प्रमाणे. कमी काही नाही, जास्त वाढतंय आता, कमी होत नाही. म्हणजे 75 किलो भात, 100 किलो भात, आता 125 किलो भात दरवर्षीप्रमाणे वाढत आहे जेवण. आणि मला ह्या जेवणाचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे ह्या जेवणासाठी मी कायम इथे आणि ह्या देवस्थानामार्फत मला बोलवलं जातं कायम. आणि माझे बाकीचे ब्राह्मण सहकारी आहे त्यांच्यामार्फत मी येतो आणि सहकार्यामार्फत येऊन हे मी करतो. आणि एका टोपात केले काय झालं असे टोप आहेत मोठे मोठे, तेव्हा करायला मजा येते आणि जास्त श्रम लागत नाही. आता मी क्वांटिटी सांगू शकता म्हणजे तांदूळ आम्ही भात करतो. हो एक डाळ असते, हो, बरोबर. भाजी असते, बरोबर. काहीतरी गोष्ट असणार बरोबर. आणि रोज. होय. आता क्वांटिटी म्हणायची झाली तर आम्हाला तुरडाईची क्वांटिटी झाली तर आता इथे 1000-1200 लोकांपर्यंत असतात. 25 किलोची इथे डाळ पुरते आम्हाला. त्यानंतर खतखत येते 250 ते 300 किलो. खतखत जास्त लागतं, 300-350 म्हटलं तरी झालं. जास्त टोप भरून आम्ही एक उसपा काढलेला आहे टोपाचा, तो आता वर चढवतोय थोडा थोडा. आणि हा उसपा काढून त्यानंतर जाडा रवा सुजी आहे, ती 1 किलो साधारण 100 लोकांना होते अशी एक आहे. म्हणजे 20 किलो सुजी लागते. दरवर्षी साखरभात करतो, यंदा सुजी केलेली आहे. साखरभात तर लागतो 50 किलो. साडेश्वराकडे प्रमाण कायमच मोठं असतं. रघुवंश शेठचा वाढदिवस म्हणा किंवा साडेश्वराचे 2 दिवस मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये असतात. आणि त्यानंतर कोबीची भाजी केलेली आहे तशी. आणि शिरा पण 60 किलोचा शिरा असतो वार्षिक. खूप मोठ्या प्रमाणात काम असतं आजचं हे काम आहे ते. आणि आमचे काका होते दामोदर मराठे, आबा मराठे म्हणायचे, त्यांच्यापासूनच मी त्यांच्याबरोबर जाऊन हे शिकलो. आणि स्टेज डेअरिंग म्हणतात तसं आहे ते. जाऊन शिकूनच एक कॉन्ट्रॅक्ट घ्यायला किंवा बुफेच्या ऑर्डर घ्यायला हे ह्याच्यामुळे शिकलेलं आहे की जाऊन बघून. आता हे काम एक झालं, ह्याच्या दुप्पट लहरायचं असतं ते 12 ते 15 हजार लोकांचं असतं. वास्को दामोदराचा सप्ताह असतो तो 12,000 लोकांचा असतो मोठा. भांडी वगैरे सगळी मी तिथे घेऊन जातो बायकांसकट. अशी मोठी कामं म्हणजे मुळगावचं देवस्थान रवनाथ महालक्ष्मीचं ते माझ्याकडे असतं, मोरजाईचं असतं, त्यानंतर शिवलीचं असतं, सातेरीचं असतं 3,500 लोकांचं, खेतोबा वांगणीचं असतं. गोव्यातली बरीच देवस्थानं माझ्याकडे. मोठी जी देवस्थान आहे, ती वरनं पण वाढदिवस माझ्याकडे आणि एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे लोक बोलवतात. आमचा मसालाही कायम ह्याचा जो खतखतेला मसाला माझाच आणलेला आहे इकडे येताना, तो स्पेशल खतखतेचाच मसाला आहे. खूप व्हिडिओ केलेले आहे त्याच्यामुळे. आणि वार्षिक मोठी कामं असतात, लहानही असतात. 10 लोकांपासून 10,000 लोकांपर्यंत मी सगळं करतो. मोठीच करतो अशी नाही, बारीक कामं सुद्धा करतो. आणि एक्सपिरियन्स आलेला आहे खूप, काही मोठं नाही. कसं आहे म्हणजे सध्या हे ते चुलीवरचं होतं ना होय. जेवण, आम्ही लहान प्रमाणात बनवतो ना कधी तर ते जास्त म्हणजे भाजण्याचं किंवा करपण्याचा संभव असतो. तुम्ही एवढी कोणती कसं मॅनेज करता हे चुली पण इंधन? चुलीवर आहे ते सगळ्यात बरं. त्याच्यात भाजत करपत जास्त नाही, कारण त्याचा आकार मोठा असतो. तेव्हा साखरभात वगैरे करायचा झाला, खतखत करायचा झाला का टोपाना खालून पूर्ण उष्णता मिळते. आणि शेगडीवर करायचं झालं तर ती एवढीच चुली लागत असते. आता आमच्या ह्याच्यात मोठी आलेल्या आहेत शेगड्यांच्या रिंग आल्या, त्या तरी सुद्धा काय त्या लागण्याचा संभव, ह्याच्यात लागण्याचा संभव. ठीक आहे, हे आता जास्त पेटते ना. हो बरोबर. मंद आहे, मग तुम्ही कसं कंट्रोल करता? तुम्हाला कसं समजतं की आता हे आता कमी करायला पाहिजे? आता हे याला अजून उकळी झालेली नाहीये, त्याच्यामुळे गॅस मोठा हवा. ह्याला उकळी येत आलेली आहे तेव्हा हा गॅस लहान हवा. त्यामुळे हे डोक्याचं काम आहे, युक्तीचं काम आहे. हे तो उतरायचे परत नाही, हे ओरत ठेवायचे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तसं आहे. हे ताकदीपेक्षा युक्तीनंच कामं करायची असतात. हे उतरायचे नाही टोप, हे ओरत ठेवायचे. फक्त युक्तीने इंधन घालायचं, ऍडजस्ट करून लावायचं असं. आता जे याच्यात गॅस शेगडे आले त्याच्यामुळे फटाफट कामं होतात. गॅस चूल पेटवायला जरा वेळ लागतो, पण चुलीवरचं जेवण, साखरभात, खतखत सगळ्यात चांगलं, एक नंबर. मला करायला आवडतं. आणि देवस्थानची कामं शक्यतो जास्तीत जास्त माझ्याकडे असतात, त्याच्यामुळे भाविक भक्तजन चिरून कातून द्यायला वगैरे असतात. त्यामुळे ही कामं मला आवडतात काय नाही, आणि असतात कामं त्याला काय. आणि तुम्ही आता हे सगळं कोणती असं कधी झालं की जेवण
जास्त प्रमाण झालं आणि मग संध्याकाळी पण ते जेवू शकतात ती लोक? हा, मग आम्ही वास्कोच्या सप्ताहाला करतो ते दुपारी 12-12:30 जेवण होतं ते रात्री 11 पर्यंत लोक जेवतात. जेवढं स्टोअर करून उचकून ठेवलं होतं रात्री 11-11:30 पर्यंत लोक जेवतात वास्कोच्या सप्ताहाला. एकदा पण असं होतं की जेवण संपायला लागतं मग भात पटपट करून द्यायचा येतो, डाळ थोडी कुकरला लावून पटपट करून द्यायची होते. देवस्थानात एकदा भाविक भक्तजन वाढतात. आज सुद्धा रविवार आहे, आज सुद्धा क्वांटिटी थोडी मी जास्तच बनवलेली आहे आज आम्हाला, असं आहे. प्रत्येक देवस्थानाचा पूर्ण पाठिंबा असतो हे. पाठिंबा असतो आणि प्रत्येक देवस्थानची मला माहिती आहे आता जास्त करून की किती करायचं, काय करायचं एक आयडिया आलेला आहे माझ्याकडे. 30 वर्षापासूनच्या 25 वर्षापासूनच्या डायऱ्या लिहिलेल्या आहेत सगळ्या, की कुठच्या देवस्थानात मी आज काय केलं, किती माणूस बरोबर होते, कोणाला किती पैसे दिले, सगळं पहिल्या वेळी तुम्ही काय केलं तुम्ही सांगू शकता? माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहेत. 10 नाही, 15 नाही, 20 वर्षापूर्वीचे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे. ह्या देवस्थानात मी काय काय केलं तेवढी माझ्याकडे रेकॉर्ड सगळे लिहिलेली आहेत. आता हे जे जेवणाचे पदार्थ असतात ना, ते तुम्ही ठरवता की प्रत्येक देवस्थानाला सांगतोय आम्हाला हे पदार्थ पाहिजे की साधारण देवस्थानचे पदार्थ जनरल आहेत. डाळ ही सगळीकडे आहे, भात जनरल आहे, खतखत तर गोव्यात कॉमन आहे, आणि कोबीची भाजी एक आहे, कारण ती पुरवठ्याला येते जास्त प्रमाणात. वाली वगैरे त्या कटकट म्हणजे जास्त मोडायचे वगैरे लागतात आणि काय असते, त्यामुळे कोबीची भाजी जनरली जास्त करून असते. त्यानंतर गोड मध्ये तुम्हाला मनगणं असतं, नाहीतर साखर भात असतो किंवा जाडा रवा सोजी आज आम्ही केली आहे तशी, असं. पण जनरली असं खतखत डाळ आणि भात हे आधी मेन आहे. तुम्हाला सोलकडी, फुटी कढी असते किंवा सोलकडी असते, पापड लोणचं हे असतं, असं जनरल. आता जी आजची नवीन पिढी आहे ना, फास्ट फूड आणि ज्याला आपण जेनजी म्हणतो, जी फास्ट फूड किंवा व्हेजिटेरियन जास्त जेवत नाही किंवा त्यांना काही असं माहिती आहे, त्यांना तुम्ही काय एक सजेशन किंवा तुमच्या अनुभवाने सांगू शकाल? माझ्या याने कांदा लसूण सुद्धा खाऊन दे, पण नॉनव्हेज खाण्यापेक्षा व्हेज आणि भाज्या जास्तीत जास्त जेवणात वापरून हे खाल्ल्यामुळे प्रकृती एकदम चांगल्या प्रकारे राहते आणि चांगल्या प्रकारे आरोग्य राहतं. हे नॉनव्हेज किंवा तेलकट कांद्याचं वगैरे जास्त खाण्यापेक्षा आम्ही हेच जर घरात बनवायला गेलो ना, महाप्रसाद असा होत नाही. घरात जरी डाळ बनवायला गेलो तर अशी होत नाही, पण देवस्थानात जाऊन ते तशाच प्रकारे केलं, उत्तम प्रकारे महाप्रसाद, ती देवाची कृपा आहे, या जागेची कृपा आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी व्हेज जास्तीत जास्त जेवावं, व्यवस्थितपणे भरपूर जेवावं, व्हेजिटेबल पालेभाज्या जास्तीत जास्त खाव्या, त्याने एकदम सुदृढ शरीर राहतं चांगल्या प्रकारे, एकदम चांगलं. ह्या जेवणात ना कांदा लसूण टाकत नाही, याला काय? ते देवस्थानाच्या ह्याच्यामध्ये देवाच्या नैवेद्यामध्ये कांदा चालत नाही. कांदा चालत नाही म्हणतं का नैवेद्यामध्ये किंवा ह्या जेवण आम्ही देणार त्याच्यामुळे कांद्यामध्ये तामसी गुण असतो, त्याच्यामुळे कांदा हा जेवणात वापरत नाही. आणि कांदा लसूण न घालता 100% मी जेवण बरं करून दाखवतो. डाळ आहे ती खाऊन बघा, अशी डाळ कुठेच तोडायची नाही, अशी प्रकारे डाळ केलेली आहे. वेगळी डाळ होते, दाल फ्राय आहे ती. त्यानंतर आम्ही काय काय टाकतो हे काय माहिती, हो बरोबर. तो देवाच्या याने भावभक्तीने खाल्लेला प्रसाद हा कधीच चांगला होता. हो, ते झालं. आणि तयारी तेवढं कोऑपरेशन चांगलं असतं, भाज्या वगैरे चिरून पटपट होत आहे देऊन, त्यामुळे आमचं आणि तयारी व्यवस्थित असली काय जेवण बरं होतं, गडबड होत नाही, गोंधळ होत नाही. आणि भावभक्तीच्या रूपाने खाल्ल्यानंतर झालं, रेडी झालेलं आहे जेवण. आता कधी नैवेद्य दाखवून देत, काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थितपणे झालेलं आहे, काय नाही प्रॉब्लेम, व्यवस्थित. खतखत होतं आम्ही इथे केलं म्हणून घराकडे करायला गेलो तर असं होणार नाही. ते देवाच्या जागेमध्ये अन्नपूर्णेमध्ये जसं होतं त्याची चव वेगळी असते, भावभक्तीने खाणं हे वेगळं असतं. असं नाही होत काहीच होत नाही, तसं आहे. बरोबर, चांगलं, धन्यवाद. तुमचे अनुभव सांगितल्याबद्दल आणि एवढं महाप्रसाद केल्याबद्दल धन्यवाद. काय नाही, चांगलं, धन्यवाद. आणि 5 मिनिटात भाजी होणार. इकडे गोव्यात भाजी लागते ती अशी दाबलेली चिपलेली चालत नाही, अशी कच्ची जरा भाजी होती. हा, जे म्हणजे तुम्ही कोशिंबीर टाक आणि 5 मिनिटांनी भाजी झाली. बघा का आमचं जसं
इस प्रकार मंदिर में सब मिलकर महाप्रसाद बनाना न केवल धार्मिक आस्था का प्रतीक है, बल्कि आपसी एकता और सहयोग को भी दर्शाता है। हम हमारे चैनल में गोवा के गांव में रहने वाले लोगों के बारे में, यहाँ मनाए गए फेस्टिवल के बारे में दिखाते रहेंगे। हमारा चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। वीडियो देखने के लिए आप सबका धन्यवाद।